तर कोणत्या अभंगावर कोण किती सांगताय ठरवून कधी बोलायचं नाही. एवढं आम्ही अभ्यासाचं ज्ञान केलेलं आहे, पण त्या अभ्यासात त्या ज्ञानामध्ये आम्हाला अजून तर्क सापडलेलं मी मान्य करतो. मग शास्त्रामध्ये जर तत्व या ठिकाणी आम्हाला ते सापडत नसेल तर संतांकडे बसता योग्य उत्करण उपासना वैराग्याची वैराग्यपर्यंत भावाला ज्यावेळेस सद्गुरूंच्या ठिकाणी आम्ही बसावं काय आणि त्यांच्या चरणात म्हणजे त्यांनी जे भूत वचन सांगितलेले त्या ईश्वराला वेणूच्या माध्यमात तसं गोपाळाला सुद्धा साध्य घालतो आणि देवाच्या सानिध्यात आल्यानंतर खडकेश्वरी ये या मोठा हरिता दहिकाला तो मोठा दहिकाला त्याला त्याला म्हटलं जातं. काय आपलं जे संचित आहे साठवून ठेवलेलं असतं त्याला दही म्हणतात नाही. संचित ते शिळे दही. मग देव काय करतात माहिती का की दही तुमचं घेऊन या. संचित साठवणे काही होते ते जगणी वित्त गोत पूत माया ते कुठली लागावरी निष्काम झालं देवा होते माझे कपाळी. आणि अशा पद्धतीने आमच्या संचिताची त्याच्याजवळ काय करायचं करी होरी संचिता देवा एवढी शिजरे ही घरी तिथे काय करायचं तेवढं तू कर. आणि भगवंत काय करतात मग त्याच शिजरमध्ये आपली प्रेम रूपी या ठिकाणी शिजरी मिसळतात. या ठिकाणी सद्गुरूंचं प्रेम इथं मंदिरात आल्यानंतर असे कधी सुद्धा म्हणू नका काय शांत बसा सगळ्यांनी म्हणजे काय काय करू नका. मी सांगितल्यानंतर हे करा. आणि सद्गुरूंच्या सानिध्यात देवाकडे गेल्यानंतर काही मागण्याचा प्रयत्न करू नका. अहो ज्याला परिहार द्यावा लागत नाही या ठिकाणी विश्वी परिहाराची नजर. अरे तिथं बोलावंच लागत नाही. तुमचं अंतर समजलेलं असतं. अंतर समजून या ठिकाणी सद्गुरू तुमच्यावरती जी कृपा करतात ती शिदोरी घेऊन तुम्ही यायची या ठिकाणी न सांगता तुम्हाला कळलं अंतर परिहाराची नजर असं त्यांचा स्वभाव आहे या ठिकाणी. मागायचं नाही. तर त्यांनी जर सांगितलं मागा तरी काही मागायचं गणवायला बसलेले सुद्धा काहीतरी घ्या काहीतरी घ्या आमच्यापासून बाजूला व्हा. शाळा असं तर मात्र काय करतो माहिती आहे का तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून या काही न मागे देवा तुझं काही नको येईल. जर मागितलं तर त्या मागण्यात देवाला पुढं पडतं. त्यांनी काय मागितलं मागायचं या हरिदासाच्या घरी मागणं का सांगायचं देवच विचार करतो हे काय मागितलं. असं ऐक्य त्यावेळेला होतं देव भक्ताचं आणि तो ऐक्य मध्ये या ठिकाणी त्याला काला असं म्हणतो. या ठिकाणी आपल्या कर्माची शिदोरी आणि भगवंताचं प्रेम त्यामध्ये ज्या वेळेला आपण मिसळतो 9 दिवस तुम्ही आज या ठिकाणी जे या ठिकाणी चिंतनाचं कर्म केलं त्या कर्माला स्वाभिमानाचा डाग लागू नये म्हणून महाराजांच्याकडे फक्त एक मागा या ठिकाणी तुमचं प्रेम तेवढं आम्हाला नाही. प्रेम आणि तुमचं कर्म संचित असो किंवा वर्तमान असो दोन्हीमध्ये त्या प्रेमाचं ऐक्य जर झालं तर तो काला एके ठाई काला तुका म्हणे भाविका आणि इतका सद्भाविक आहे नाही त्याला मात्र हे प्रेम या ठिकाणी मिळतं. पण दारात उभारूनच 9 दिवस आता पाहिजे ती चैनी आहे बरं का काय 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 चालतंय बघू तुम्हाला असं
असो त्यांना मिळत नाही. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला असो येता आपलं आंतरिक प्रेम आणि तुम्हाला सुखमार्ग दाखवण्यासाठी देव आणि संत येतात आणि कार्य झाल्यानंतर या ठिकाणी जातात. भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले. निजधामा गेली शारंग गुरु नागा करावया संसार गुरु श्रीकृष्ण कीर्तीचे सुगम तारू स्वयं शारंग गुरु केवणी गेला. भगवान श्रीकृष्ण आपल्या चरित्राचं तारू तुम्हाला या ठिकाणी ठेवून मागे गेलेलं आहे. ज्ञानेश्वरीचे विचार भागवताचे विचार हे भगवंताचं चरित्र आहे त्यांना. तसं तुमच्यावरती जी सद्गुरूंची कृपा जी या ठिकाणी त्या कृपेचे जे या ठिकाणी शब्द आहेत ते शब्द हेच त्यांचं चरित्र आहे. त्यापेक्षा त्यांचं वर्णन जास्त करता येतच नाही. म्हणून सद्गुरू वाचून संसारी तारक नसेची निष्ठ आन साधना फक्त करावी. काय माहितीये का, साध्याची प्राप्ती त्यांच्यात होते. ज्ञानदेव म्हणे गुरुचामी दास, बाकीचं साधन मला काही ठाऊक नाहीये. सद्गुरु सेवा हीच आहे. सद्गुरु सेवेलाही जाण चरणे का जनार्दन त्रैलोक्याचे जीवन. तसं ह्या विश्वाचं जीवन सद्गुरू आहे त्या ठिकाणी असो. त्यांच्या ठिकाणी ही सेवा समर्पित 9 दिवस या ठिकाणी जवळजवळ आपण हा यज्ञ करतो. ते यज्ञ करत असताना बरेच वर्षापासून संकल्प होता. माझा संकल्प होता 21 गाथा पारायण करायची, पण त्याच्यापेक्षा जास्त झाली आणि करतो म्हणून या ठिकाणी म्हणण्यात काय अर्थ नाही. ती पूर्तता होण्यासाठी ज्यांचे हात राबत असतात या ठिकाणी त्याला मी खरं धन्यवाद देतो. आम्हाला खूप दिवसापासून वाटत होतं इथं सुंदर वास्तू, पण एक सांगतो तुम्हाला मनापासून की सांगतो, मला ठाम विश्वास होता की इथं सुंदर वास्तू होणार आहे आणि ती कल्पनेच्या पलीकडची सुंदर अशी नाही. एवढंच नाही, याच्यामध्ये इथं सेवा करणारे जे सेवक आहेत त्या सेवकांना मी खरंच धन्यवाद देतो. वैकुंठवाशी शामू मामा असो, वैकुंठवाशी रायाजी बापा असो, कुमार अप्पांच्या आजी असो, या ठिकाणी असं आजी मंदिरातून तालुक्याला राखण्याचं त्या महिला असून सुद्धा इतकं मोठी जबाबदारी केली होती. एक मला आठवतं या ठिकाणी कुठल्या तरी संघटनेचं गणेश उत्सव करत असताना नको ते या ठिकाणी चित्र प्रदर्शन केलं. त्यावेळेस त्या आजीचं हे सगळं गोळा करायचं चालायला लागायचं, इथं असलं नाट चालायचं नाही. हे त्यांचे शब्द हे मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. देवाच्या मूर्तीसमोर तुम्ही जर अशा प्रकारची विटंबना करत असता तर इतकी थेरं आपली थेरं इथं काढायची आणि इथं बाहेर काढायला होतं सगळे. तर गणपतीच्या नावा आणि तुमचं नाटकही तिकडे द्या असो. मनोभावाने ज्यांनी सेवा केली आहे. अजून एक तुम्हाला सांगतो की बऱ्याच जणांना ठाऊक नसेल, कुमार अप्पांनी अलीकडं आपल्या सुतगिरणी एक 4 एकर जमीन घेतलेली आहे. ती जमीन ओबडधोबड जर असली तर कालांतरानं त्याला देवमाळा म्हणून नाव दिलं. त्या जागेला देवमाळा म्हणून असं नाव दिलं. नाम साधना करण्यासाठी आश्रम बांधायचा आहे हा संकल्प आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी तिथं कार्य सुद्धा सुरू झालेलं आहे. आता थोडस ते उभा केलेलं आहे. तुम्ही विनाकारण कुठेतरी फिरायला जाता येत काय आणि तो आश्रम झाल्यानंतर खरं म्हणजे सायंकाळी आणि सकाळच्या वेळी अनेक जण फिरायला तिथं जातात लोक येत आणि तुम्ही तिथं जर गेला तर ती मनाला शांतवणारी अनुभव यायची अतिशय सुंदर येते आणि त्यांच्या काळामध्ये हे कार्य पूर्णत्वाला जाणार आहे आणि अतिशय सुंदर ती जागा येते. मला त्यांनी कल्पना सांगितली तिथे येऊन यायची अशा पद्धतीने करणार आणि तो संकल्प सुद्धा त्यांचा या ठिकाणी सद्गुरूंच्या कृपेने या ठिकाणी सिद्धीस जाईल असं सद्गुरूंची कृपा त्यांच्यावरती आहे. असो महाराज 1908 साली तिथं आमच्या दृष्टीच्या आड झाली आहे. फुलं वाटायला सुरुवात करा. 1908 साली जवळजवळ आज 117 वर्ष झाली आहे. 17 वर्ष जरी झाली तरी सूक्ष्म रूपानं अजून महाराजांचं वास्तव्य या ठिकाणी अनेक जणांना जाणून येतं या ठिकाणी आणि किंबहुना त्यांनीच सांगितलेलं होतं या ठिकाणी. सरडेकरांना जातानाच त्यांनी सांगितलं या ठिकाणी सरदार म्हणजे ध्यानात घ्या 1-2 सुग्या बघून आम्ही आता इथं जाणार आहे आणि शेवटच्या 4 वर्षामध्ये
महाराजांनी आपलं ईश्वरत्व प्रगट केलं तोपर्यंत या ठिकाणी कोणाला सुद्धा आपण कोण आहोत ते जाणून दिलं नाही. आणि सरते शेवटी मग मात्र एकदा दर्शन दिलं. ते कोणाला झालं नव्हतं बरं का दर्शन, खर्डेकरांना दर्शन दिलं. अशी मूर्ती बसलेली, हजार पाहून मूर्ती बसलेली आहे. अगदी सूर्याच्या खाली हात या ठिकाणी लोभत होते या ठिकाणी. आणि हे महाराजांचं दर्शन झालं खंडेकरांनी घेतलं त्यावेळेस त्यांना पूर्ण समाधान झालं की आज मी ईश्वर बघितला. आणि सत्य शेवटी सरदारांच्या मांडीवरती मान ठेवून त्यांच्याच मांडीवरती त्यांचं आनंद झालं. आज तो दिवस म्हणजे या ठिकाणी आजची सीता नव्हती. आणि या दिवशी एक आपण सद्गुरू स्वामी समर्थांची पुण्यतिथी चैत्र वद्य द्वादशी त्या दिवशी करतो. ही जी यात्रा आहे ती या ठिकाणी महाराजांची यात्रा नाही. महाराजांचे गुरु स्वामी समर्थ त्यांच्या नावाने महाराज भंडारा करत होते, पण दुर्जीवनाची यात्रा म्हणून नाव ठेवले असा प्रकार आहे. तर त्या पुण्यतिथीपासून या समाधी सोहळ्यापर्यंत 15 दिवसाचा हा उत्सव येतो. अगोदर सुरुवातीला चैत्रवारीमध्ये स्वामी समर्थांच्या वेळी सुद्धा इतर भजन कीर्तन होत होतं, पण गर्दीचा त्याच्यामध्ये प्रादुर्भाव झाल्यामुळे ते आम्ही बंद करू शकतो. आणि वैशाख शुद्ध प्रतिपदा ते वैशाख शुद्ध नवमी असा या ठिकाणी हा पारायणाचा सोहळा पुन्हा सुरू केला या ठिकाणी असो. आणि आज तो या ठिकाणी पुण्यस्मरणाचा दिवस आहे. या ठिकाणी सर्वांनी सावध होऊन असायचे. नर्मदा माऊली कुंडलिक वरदाहिक हे ज्ञानदेव श्री राम जय राम श्री राम जय राम
पुढे उद्या मी सांगतो हो का द्या की कोणतरी आमनापूर सावतपूर किर्लोस्करवाडी सांडगेवाडी बांबवडे वांगी हा उठा उठा तनुस अंधेरीचं कोण आहे का आमनापूर कोण आहे नागठाण सांडगेवाडी इकडे इकडे द्या इकडे द्या भरभर भरभर आवर
झाल्यानंतर सगळ्यांनी खाली बसायचं, एक 5 मिनिटं कोणी सुद्धा उठायचं आजचा दिवस म्हणजे सीतानवमी म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्या सीतानवमीच्या दिवशी वैशाख शुद्ध नवमी दिवशी सद्गुरू धोंडीराज महाराज समाधिस्थ झाले आणि पलुसगावचं वैशिष्ट्य असं या ठिकाणी पलुसमध्ये जी यात्रा घडते ती यात्रा स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीपासून सद्गुरू धोंडीराज महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत म्हणजे 15 दिवसाचा हा यात्रेचा काळ या ठिकाणी सुरू असतो आणि या यात्रा कालामध्ये वारकरी संप्रदायाच्या वतीनं एक 9 दिवसामध्ये गाथा पारायणाचं आयोजन केलं जातं. त्याच्यामध्ये अन्नदान आहे, भजन कीर्तन, प्रवचन, नामचिंतन अशा प्रकारचे कार्यक्रम सगळे होत असतात 9 दिवस आणि 9 दिवस या ठिकाणी हा कार्यक्रम झाल्यानंतर या कार्यक्रमाबरोबर यात्रेची पूर्ण सांगता होते. अशा पद्धतीनं हा 15 दिवसाचा पलूस गावातील उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. पलूसच्या दृष्टीनं धोंडीराज महाराज म्हणजे या ठिकाणी पलूसला या ठिकाणी मिळालेले एक या ठिकाणी असं वरदान आहे. या ठिकाणी महाराजांची पूर्ण कृपा पलूस मधील आणि पलूसच्या पंचक्रोशीमधील सर्व लोकांच्या वरती महाराजांची कृपा दृष्टी आहे आणि या कृपा छत्राखाली आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी वास्तव्य करतो आणि त्यांच्या कृपेची अनुभूती आम्हाला वरचेवर वारंवार या ठिकाणी येत असते. आणि सद्गुरू धोंडीराज महाराज हे साक्षात स्वामी समर्थाचं स्वरूप आहे किंवा गुरु दत्तात्रयांचा अवतार असा मानला जातो या ठिकाणी, सद्गुरूंचा अवतार या ठिकाणी. आणि अनेक ठिकाणी श्री धोंडीराज महाराजांच्या स्वरूपाची प्रचिती शेगाव असो, गाणगापूर असो, गोंदवली असो या ठिकाणी आणि इकडं अक्कलकोट, पंढरपूर, फलटण भागामध्ये, नगर भागामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे शिष्य वर्ग आहेत या ठिकाणी. आणि असे मोठमोठे शिष्य कुसेसावळीला कृष्णराव गोपाळ बुवा उपाळीकर यांच्या समाधी समोर या ठिकाणी महाराजांच्या सुद्धा या ठिकाणी तिथं मूर्ती ठेवलेली आहे. या ठिकाणी अशी महाराजांची कीर्ती या संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाही, जिल्ह्याच्या बाहेर या ठिकाणी पसरलेली आहे. असं पलूस गावाला मिळालेलं वरदान म्हणजे सद्गुरू श्री धोंडीराज महाराज.